साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविक प्रसाद म्हणून पेढे खरेदी करतात। पण याच पेढ्याच्या गोडव्यामागे फसवणुकीची कडू कहाणी आता समोर आली आहे। कमी दर्जाचा खवा, साखरेचं वाढीव प्रमाण, पॅकिंगवर उत्पादन तारीख आणि किंमत नसल्याचेही प्रकार समोर आलेत। अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करत पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत। पाहूयात नेमकं काय घडलंय, प्रशांत शर्मांचा हा रिपोर्ट। साईबाबांच्या चरणी पेढ्यांचा प्रसाद अर्पण करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे। मात्र शिर्डीत विकल्या जाणाऱ्या काही पेढ्यांबाबत धक्कादायक वास्तव समोर आलंय। पेढे स्वस्तात पुरवण्याच्या स्पर्धेत खव्यापेक्षा साखरेचं प्रमाण वाढवलं जात असल्याचा आरोप आहे। काही उत्पादकांकडून 1 किलो खव्यात तब्बल 3 किलो साखर मिसळून पेढे तयार केले जात असल्याचं पुढारी न्यूजच्या पाहणीत आढळून आलं। 1 किलो खवा 3 किलो साखर टाकतो आणि आम्ही 130 रुपये किलो दराने विकतो। आमच्याकडे प्युअर बी पेढा आहे, त्याच्यापेक्षा एक मीडियम क्वालिटीचा बी पेढा आहे। एक 280 रुपये किलोचा बी पेढा विकतो आम्ही। त्या मापात दुकानदार भाव देत नाही आम्हाला। काय मागणी काय असते? आम्हाला भाव मिळावा, आम्ही एकदम एक नंबर पेढा। दुकानदारांची मागणी का आम्हाला साखरेचा पेढा असला तरी आम्ही विकतो। किती भाव? 130 रुपये। त्याच्यापेक्षा आणि सगळेजण तेच पेढा बनवतात, त्याच्यामुळे नाही तर मग आमचा धंदा बंद होईल। नाही आम्ही तो पेढा बनवला तर एफडी अप्रूव्ड काय प्रकार आहे? सर आम्हाला त्याच्यात काहीच माहित नाही। खोक्यावाला जो बॉक्सवाला आहे तो आम्हाला तसे छापून देतो, आम्ही तसं इथं विकतो। कोणाकडून घेऊ? आम्ही तो मुंबईवाला आहे, त्याच्याकडून घेतो। सगळेजण त्याच्याकडूनच घेतात। धक्कादायक बाब म्हणजे अनेक पेढ्यांच्या बॉक्सवर उत्पादन तारीख, अंतिम वापराची मुदत आणि कमाल किरकोळ किंमत यांचाही उल्लेख नसल्याचं दिसून आलं। त्यामुळे भाविकांना नेमका कोणत्या दर्जाचा आणि किती दिवस जुना प्रसाद विकला जातोय याची माहितीच मिळत नाही। काही दुकानदार आणि मध्यस्थांच्या साखळीतून भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे आरोपही पुढे आले आहेत। सध्या आम्ही 130 रुपये किलोनी दुकानदारांना होलसेल देतो आणि दुकानदार काय म्हणतात का आम्हाला जास्त भावाचा पेढा नको, कारण जास्त भावाचा घेतला तर त्यांना भाडं आहे जास्त। ते म्हणते मग आम्ही भाडं कुठून द्यायचं? त्यातले त्या पॉलिसवाले पण असतात। पॉलिसवाले समजा आमच्याकडून 30 रुपयाला पॅकेट घेतात, 40 रुपयाला घेतात। पॉलिसवाले 100 रुपयाला एक पॅकेट विकतो। त्याच्यात दुकानदार 50-60 रुपये त्याची काय मुद्दल असेल, आमच्याकडून 40ला घेतलं तो 80 रुपयाला पॉलिसवाल्याला मुद्दल लावतो। पॉलिसवाला साधारण जसा कस्टमर असेल, एखादा कस्टमरला 500 रुपयाला पण लावतो तो। या प्रकाराची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने शिर्डीत तपासणी मोहीम राबवली। संशयित पेढ्यांचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। तपासणीत अनियमितता आढळल्यास संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। मंदिरा परिसरात जे पेढे विकले जातात त्याबाबत तक्रार होती की जे पेढ्यांचे बॉक्स आहेत त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग किंवा एक्सपायरी डेट लिहिलेली। त्या अनुषंगाने आम्ही तपासणी केला, गुडशुद्ध पेढे नाही अजून आले, म्हणजे लेबलिंगचं कॉन्ट्राव्हेन्शन आहे किंवा बाकी सॅम्पल आहेत, तर आम्ही पेढ्यांचे सॅम्पल घेतलेले त्यानुसार ते आपल्या लॅबला पाठवले जाईल आणि जर त्याचा दर्जा कमी असेल किंवा काय त्यानुसार लॅबचे जेव्हा रिपोर्ट आपल्याला प्राप्त होईल त्यानुसार आपली कायदेशीररित्या पुढील कारवाई केली। एफडीएला मेन म्हणजे जेव्हा एखादे मॅन्युफॅक्चरर खाण्याची वस्तू तयार करत असेल तेव्हा त्यांना FSSAI म्हणजे की आपला अन्न परवाना किंवा अन्न नोंदणी घेणे बंधनकारक आहे, तर ते आमचं पहिली रिक्वायरमेंट असेल की त्याशिवाय एखादी व्यक्ती मॅन्युफॅक्चर खायची एखादी वस्तू। साई प्रसादाच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या पेढ्यांचा दर्जा आणि त्यातील घटकांबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। FDAच्या तपासणी अहवालाकडे भाविकांसह सर्वांचंच लक्ष लागलंय। साई भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांना, भाविकांना लुटणाऱ्यांना आणि त्यांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्यांना साई सद्बुद्धी देतील किंवा शिक्षा देतील अशी आशा। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी।